नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय या व्हिडिओमध्ये आता इन्कम टॅक्स संबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की पगारदार वर्गाने नवीन कर व्यवस्था निवडल्यास 75,000च्या प्रमाणित वजावटीसह 12,75,000च्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही। ही व्यवस्था न्यू टॅक्स रेजिस निवडणाऱ्यांना लागू असेल। आता 7 स्लॅब कसे आहेत बघा। प्रस्तावित नवीन कर प्रणालीनुसार न्यू टॅक्स रेजिम्सनुसार नवीन 7 स्लॅब कसे तर करप्राप्त उत्पन्न आणि कर रुपयात 10 ते 4 लाखापर्यंत काही नाही, 0 ते 4 लाखापर्यंत काही नाही, नंतर 7 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखापर्यंत 20%, 20 ते 24 लाखापर्यंत 15% आणि 24 लाखाहून अधिक जर उत्पन्न असेल तर 30%। अशा प्रकारे न्यू स्लॅबमध्ये कर प्रणाली आहे। आता किती कर लागेल? करप्राप्त उत्पन्न आणि कर 12 लाख उत्पन्न असेल तर 0, 13 लाख असेल तर 75,000, 14 लाख असेल तर 20,000, 15 लाख असेल तर 1,05,000, 16 लाख असेल तर 1,20,000, 17 लाख असेल तर 1,40,000, 18 लाख असेल तर 1,60,000, 19 लाख असेल तर 1,80,000, 20 लाख असेल तर 2 लाख, 21 लाख असेल 2,25,000, नंतर 22 लाख जर उत्पन्न असेल तर 2,50,000, 23 लाख असेल तर 2,75,000, 24 लाख असेल तर 3 लाख आणि 25 लाख जर उत्पन्न असेल तर 3,30,000। अशा प्रकारे टॅक्स हा आपल्याला पडू शकतो। एवढी देशातील आयकर परतावा भरणारी संख्या जी आहे ती 7.41 कोटी। 10 लाखापर्यंत आयकर दात्यांनी सुधारित रिटर्न दाखल केले। 85% करदात्यांना मिळणार दिलासा। 2024-25चे प्राप्तिकर स्लॅब असे 0 ते 3 लाख असेल तर 0, 3 ते 7 लाख असेल तर 5%, 7 ते 10 लाख असेल तर 10%, 10 ते 12 लाख असेल तर 15%, 12 लाख ते 15 लाख असेल 27%, 15 लाखाहून अधिक असेल तर 30%। जुन्या कर प्रणालीसाठी काय तर जुन्या कर प्रणालीसाठी कोणती नवीन घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे जुनी प्रणाली आहे तशीच राहील। त्याच्यामध्ये जुन्या कर प्रणालीमध्ये कुठलाही बदल राहणार नाही। आता महत्त्वाच्या घोषणा काय झाल्या? करदात्यांना गेल्या 4 वर्षाचा IT रिटर्न एकत्र भरता येणार आहे। त्यापूर्वी पर्याय हा 2 वर्ष असाच होता। पॅन नसेल तर अधिक कर भरावा लागणार। सेंट्रल KYC पद्धती सुधारणा करणार। पुढील आठवड्यात नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करण्यात त्यात प्राप्तिकर व्यवस्था अधिक सुटसुटीत करण्यात येईल। घरभाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची TDS मर्यादा 2.40 लाखाहून 6 लाख रुपये झालेली आहे। कसा मिळेल लाभ? पहिल्या स्लॅबमध्ये 0 ते 4 लाखावर 0 कर असेल, दुसऱ्या स्लॅबमध्ये 4 ते 8 लाखापर्यंत 5%, तर तिसऱ्या स्लॅबमध्ये 8 ते 12 लाखासाठी 10% कर लागू राहील। मात्र सरकारकडून 87 अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लॅबचा प्राप्तिकर माफ करण्यात येणार आहे। हा टॅक्स रिबेट कॅपिटल गेस वगळता देण्यात येईल। त्यामुळे 12 लाखापर्यंत कोणते कर लागू नसेल। त्याप्रमाणे पगारदार वर्गासाठी 75,000 रुपये प्रमाणित वजावट उपलब्ध असल्याने पगारदाराचे एकूण उत्पन्न 12,75,000 लाखाचे उत्पन्न करमुक्त होईल। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।